नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सोबत आहोत फॉर दिस ड्रग इन्स्पेक्टर एक्झाम, राइट? आणि इथं दिसतंय तुम्हाला आज एक नवीन टॉपिक आपण शिकणार आहे, दॅट इज मायक्रोबायोलॉजी. आणि तुम्हाला वाटतंय की हा माणूस कोण आहे? तर माय नेम इज गिरीश कुकरेजा. मी मागच्या 20 वर्षांपासून म्हणजे आय एम टीचिंग दिस पर्टिक्युलर सब्जेक्ट ऑफ मायक्रोबायोलॉजी अँड आय हॅव बीन द हेड ऑफ डिपार्टमेंट. मी अहमदनगर, अहिल्यानगर ज्याला आपण आता म्हणतो, इथल्या एका नामवंत कॉलेजमध्ये मागच्या 20 वर्षांपासून शिकवलंय आणि वी आर learning this subject. So I thought ki why not come together and learn this subject. All the pharmacists today who are preparing for this drug inspector exam, why not explore this wonderful world of microbiology with me, Professor Girish Kukreja. So yes, आपण काय करणार आहोत तर आपण थेरी पार्ट पण घेणार आहोत आणि येस तुम्हाला एक बोनस पण आहे. आपण पीवायक्यू पण घेणार आहोत, आपण एमसीक्यूज पण घेणार आहोत, आपण प्रॅक्टिस पण करून घेणार आहोत. म्हणजे तुम्हाला बाकी काहीच करायची गरज नाही. हा व्हिडिओ पाहिला, कन्सेप्ट समजला आणि लगेच एमसीक्यू आणि लगेच ड्रग इन्स्पेक्टर. ओके, सो विदाउट वेस्टिंग मच टाइम आपण लगेच जाऊयात ह्या वंडरफुल वर्ल्ड ऑफ मायक्रोबायोलॉजी विथ मी. आणि दिस पर्टिक्युलर सेक्शन ज्याला आपण म्हणतो मायक्रोबायोलॉजी है ना, सुना है आपने नाम पहले कभी, है ना? व्हेन यू आर इन स्कूल्स, व्हेन यू आर इन कॉलेज, और अभी भी आपने जब फार्मेसी किया तब भी आपने सुना माइक्रोबायोलॉजी. नावातच आहे ना. यू सी देयर आर टू वर्ड्स इन दिस, वन इज माइक्रो एंड अदर इज बायोलॉजी. बायोलॉजी तो हमने बचपन में ही पढ़ा. तो स्टडी ऑफ लाइफ वी कॉल इट एज बायोलॉजी. एंड माइक्रो आर स्मॉल, दोज विच कैन नॉट बी सीन विथ नेकेड आई. सो ऑर्गेनिजम्स विच कैन नॉट बी सीन विथ नेकेड आई, जो आप अपनी आंखों से देख नहीं सकते, है ना. आपको अपनी आंखों से आपका फ्यूचर भी नहीं दिख रहा. वो अलग बात हो गई, वो हम आपको दिखाएंगे, आप डरिए मत. सो ऑर्गेनिजम्स विच कैन नॉट बी सीन विद द नेकेड आई, है ना. तो जैसे कि माइक्रोबायोलॉजी अभी बहुत फेमस हो गया है ना रिसेंटली आफ्टर दिस कोविड. तो एवरीवन न्यू अबाउट माइक्रोबायोलॉजी. सो वी ऑल नो दैट देयर आर माइक्रो ऑर्गेनिजम्स, देयर आर व्हायरसेस. एवरीवन नोज दिस, है ना. सबको मालूम आहे, सगळ्यांना माहिती आहे व्हायरस असतात. मग हळूहळू आपल्याला कळालं बॅक्टेरिया असतात. आपल्याला कळालं म्हणजे लोकांना खूप आधी कळालेलं आहे. सो बॅक्टेरिया, व्हायरस, तुमचा फंगस, है ना. मग तुमचा आपण म्हणूयात प्रोटोझुआ. सो अ लार्ज ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम. हा माझा पॉईंट नाही आहे डिस्कशनचा, आज वेगळा पॉईंट आहे. पण मला वाटलं की ॲटलिस्ट तुम्हाला सांगावं की मायक्रोबायोलॉजी म्हणजे काय. तर हा जो सगळा विश्व आहे जो मला दिसत नाही, है ना, माझ्या नेकेड डोळ्यांनी दिसत नाही, ज्यासाठी मला मायक्रोस्कोप वापरावा लागतो, तर तो सगळा विश्व म्हणजे मायक्रोबायोलॉजी. ह्या सगळ्या सूक्ष्मजीवांचा स्टडी म्हणजे माझा सूक्ष्मजीवशास्त्र. कळतंय ना. सो टॉकिंग अबाउट दिस मायक्रोबियल वर्ल्ड, these bacteria, these viruses, these fungi, these protozoa, all this world is the world of microbiology. So what I'm going to talk about today, है ना. तुम्हाला वाटलं हे सरांचं चाललंय आपलं मायक्रोबायोलॉजी मायक्रोबायोलॉजी, पण आम्हाला काय परीक्षेला काय येणार आहे. थोडंसं म्हणजे कधी-कधी मला असं हे वाटतं, तुम्हाला म्हटलं ना, की 20 वर्षांपासून मी शिकवतोय. आय रिमेंबर की व्हेन आय स्टार्टेड माय करियर इन टीचिंग लाँग बॅक इन 2006, स्टुडंट्स वॉन्टेड टू लर्न द सब्जेक्ट. त्यांना असं वाटायचं की आम्ही आता आज काय शिकणार आहे, आज काय नवीन मी शिकणार आहे, आज सर मला काय शिकवणार आहेत. आणि आता मी रिसेंटली मागचे एक स्पेशली कोविड नंतर जेव्हा मी बघतो ना, मुलांचा एकच प्रश्न असतं, सर हे पेपरला येणार आहे का? तर लक्षात घ्या, हे पेपरला येणार आहे. म्हणजे तुम्हाला इंटरेस्ट फक्त अशाच गोष्टींमध्ये की जे पेपरला येणार आहे. टू द पॉइंट काम आहे भाऊ. ना, वी ऑल वॉन्ट ओनली थिंग्स विच आर गिव्हिंग इमिजिएट रिझल्ट. तर इथं तुम्हाला इमिजिएट रिझल्ट मिळणार आहे, तुम्ही काळजीच करू नका. सो इमिजिएट रिझल्टचा महत्त्वाचा टॉपिक मायक्रोबायोलॉजी मधला आहे ना. म्हणून मी त्या मायक्रोबायोलॉजी बद्दल सांगायला बसलो की 20 वर्षाचा अनुभव आहे मला. आता तुम्हाला 2-5 तास उरणार नाही. पण आपण परीक्षेला काय महत्वाचं आहे ते आपण फोकस करणार आहेत इथं. तो डिफरंट टाइप्स ऑफ मीडिया. तुम्ही जर पेपर चाळून बघितला ना मागचा, जो की मी बघितला, तुमच्यासाठी काम मी थोडंसं सोपं करून ठेवलंय. तर आम्ही सगळे पेपर बघितलेत आणि प्रत्येक पेपरमध्ये आम्हाला ह्या टॉपिकवर 100% प्रश्न सापडतातच. तर म्हटलं वाय नॉट डिस्कस दिस टॉपिक फर्स्ट, है ना. सो डिफरंट टाइप्स ऑफ मीडिया. हां, मीडिया म्हटल्यानंतर तुमच्या डोक्यात आलं असं हे यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप. तर त्या मीडियाबद्दल नाही बोलत आहे, लक्षात घ्या. हा म्हणजे त्या मीडियामधून बोलतोय मी, पण त्या मीडियाबद्दल नाही बोलत आहे ना. तुम्ही म्हणता ना तुम्हीच यूट्यूबवर आहे. तर मी यूट्यूबवर आहे, आम्ही सगळे यूट्यूबवर आहोत. बट वी आर नॉट टॉकिंग अबाउट दिस मीडिया. आय एम टॉकिंग अबाउट मीडिया इन टर्म्स ऑफ मायक्रोबायोलॉजी. ओके, मीडिया. आता समजा तुम्ही बोलवणार नाही, मला माहिती आहे एवढे चांगले लोक आता राहिले नाही. पण समजा तुम्ही मला तुमच्या घरी बोलवलं आणि मी तुमच्याकडे आलो पण. आणि मग
थोडा वेळ थांबलो तर तुम्ही चहा पाणी विचारताल. जाईना मी आता. 12-1 वाजलाय, दुपारचं जेवणाची वेळ झाली आहे आणि मग जाईना, पण मग तुम्ही लाजा-गाजा का होत नाही? आप पूछेंगे मुझे कि सर खाने का क्या है आपका? आपने डबल लाया है या यहाँ पे ही खाने वाले हैं? आपको अगर किसी को अपने घर में रखना है, आपको आपने किसी को अपने घर में इनवाइट किया है, तो आपको उसको खाना खिलाना पड़ेगा, उसको ग्रो करना पड़ेगा। मैं जब बैक्टीरिया लेके आ रहा हूँ कहीं से, फ्रॉम अ सॉइल, फ्रॉम अ सॅम्पल, फ्रॉम अ स्टूल सॅम्पल, फ्रॉम अ युरिन सॅम्पल, फ्रॉम अ ब्लड सॅम्पल, कुठून पण मी जेव्हा एखादा बॅक्टेरिया आणतो, मग तेव्हा मला त्याला ग्रो करावं लागतं माझ्या लॅबोरेटरीमध्ये. आणि दॅट पर्टिक्युलर प्लेस वेर आय एम ग्रोईंग द मायक्रो ऑर्गॅनिझम, दॅट लॅबोरेटरी, टू ग्रो दॅट मायक्रो ऑर्गॅनिझम आय हॅव टू प्रोव्हाइड इट विथ न्यूट्रिएंट्स. काही ना काही तर द्यावं लागेल त्याला, त्याशिवाय तो ग्रो होणार नाही. तो म्हणून मी तिकडे रक्तात होतो, मी रक्त पीत होतो, तुम्ही मला काय देताय? मी सॉइलमध्ये होतो, मी न्यूट्रिएंट्स खात होतो, तुम्ही मला काय देताय? त्याशिवाय तो ग्रो होणार नाही. सो दिस पर्टिक्युलर मीडिया, मैंने आपको बोला ना मीडिया म्हणजे काय है ना, मीडिया यू विल फाइंड एक असा व्हाट यू कॉल एज कंपोजिशन, इट इज डिजाइन्ड टू सपोर्ट द ग्रोथ ऑफ पॉप्युलेशन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. मायक्रो ऑर्गॅनिझम्सला ग्रो करण्यासाठी एक व्यवस्थित जो प्रिपरेशन मी बनवलाय है ना, त्याला मी काय म्हणतो, माझा मीडिया है ना. कधी कधी ॲनिमल सेल कल्चरमध्ये आपण सेल्स पण ग्रो करतो. तर मायक्रो ऑर्गॅनिझम, आपला फोकस मायक्रो ऑर्गॅनिझमकडे असणार आहे. मायक्रो ऑर्गॅनिझम्सला ग्रो करण्यासाठी मी जे एक जादुई मिक्सचर बनवतोय, अरे हे फ्लास्क सारखं दिसत नाही का? है ना, थोडा जास्त खाल्लेला फ्लास्क या. पण समजा मी मीडियमला एका पर्टिक्युलर फ्लास्कमध्ये मी काय करणार, मग मी एक काहीतरी जादुई मिक्सचर बनवणार, काहीतरी एक सोल्युशन बनवणार, पाणी टाकणार, त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट्स टाकणार आणि अशा सगळ्या गोष्टी टाकणार जे त्या मायक्रो ऑर्गॅनिझमला आवडतात. अशा गोष्टी ज्या मी बनवल्यात माझ्या लॅबोरेटरीमध्ये, त्याला मी काय म्हणतो, ऑर्गॅनिझमचा मीडिया. सच पर्टिक्युलर composition which is going to allow the growth of the microorganisms is what is called as media. So talking about this media, when we are talking about the media, I'll tell you these particular organisms, they require many nutrients. काय पाहिजे? आपको पूछते हैं ना लोग, जिंदगी में आपको क्या चाहिए? तो आप भी जब मायक्रो ऑर्गॅनिझम ग्रो हो रहे तो आप उनको पूछ रहे की तुला काय पाहिजे बाळा? आता बॅक्टेरिया आलाय तर तुला काय पाहिजे? तुम्हाला काय वाटतं मायक्रो ऑर्गॅनिझमला काय पाहिजे? आपण म्हणतो ना आपल्याला काय पाहिजे? सुख पाहिजे, समाधान पाहिजे, तुम्हाला ही एक्झाम पास झालेलं पाहिजे, तुम्हाला नोकरी पाहिजे. तर आम्ही आहोत. सो टॉकिंग अबाउट दिस कल्चर मीडिया, व्हाट इज गोइंग टू बी रिक्वायर्ड, है ना. आपको क्या लगता है ऑर्गेनिज्म को क्या चाहिए ग्रो होने के लिए? ऑर्गेनिज्म को ग्रो होने के लिए चाहिए एक कार्बन सोर्स, है ना. ऑर्गेनिझमला ग्रो व्हायला काय पाहिजे? कार्बन सोर्स. ऑटोट्रॉफिक जर असेल तर तो स्वतः समजा लाईट बीट वापरेल, है ना. प्लांट्स वगैरे फोटोसिंथेसिस करतात, काही बॅक्टेरिया पण करतात, सायनोबॅक्टेरिया फोटोसिंथेसिस करतात. पण मी जनरली जेव्हा एखाद्या पॅथोजनचा स्टडी करतोय तर माझ्याकडे सगळे ऑर्गॅनिझम हे हेटेरोट्रॉफ आहेत. त्यांच्यासाठी मला काय लागेल? एक कार्बन सोर्स. ते स्वतःचं फूड स्वतः बनवू शकत नाही. जसं तुम्ही तुमचा अभ्यास स्वतः करू शकत नाही, मग आम्ही आलोय तुम्हाला शिकवायला, तसं हा बॅक्टेरिया सुद्धा बरेचसे, मेजॉरिटी ऑफ द बॅक्टेरिया हे स्वतःचा व्हॉट यू कॉल एज ऑर्गेनिक मॅटर स्वतः बनवू शकत नाही. सो दे रिक्वायर अ कार्बन सोर्स. तर मी समजा एक मीडियम बनवलंय, तो ये मैं आपको बोला ना एक जादू की रेसिपी हम जो बना रहे हैं, तो ये जादू की, माझा फ्लास्क कसा कमून होतो काय माहित. मैं जो ये जादू की रेसिपी अभी बनाने वाला हूँ ना, तो ये जादू की रेसिपी में यू विल फाइंड कि सबसे पहला इंग्रेडिएंट मैं जो डालूंगा वो क्या होगा? मेरा कार्बन सोर्स. द फर्स्ट थिंग विच आई ऐड इज अ कार्बन सोर्स. तो मैंने एक समझो फ्लास्क लिया, ट्यूब लिया, प्लेट लिया, व्हाटएवर, इसमें मैंने एक क्या डाल दिया? कार्बन सोर्स. कुछ भी डाल सकते. फिर मुझे क्या चाहिए? पानी, है ना. पानी के बिना जिंदगी नहीं है. है ना. एवरीथिंग रिक्वायर्स वाटर, है ना. एक टिपिकल सेल भी अगर देखेंगे आप तो 70 to 90% किससे बनी है? वाटर. आप कहीं पे भी जाएंगे तो लोग आपको दूसरा कुछ पूछे ना पूछे, पानी तो पूछते ही है. तो वी आर गोइंग टू रिक्वायर वाटर. ये सारी चीजें हमको डिसॉल्व भी करनी है तो उसके लिए मुझे क्या चाहिए होगा? वाटर, राइट. सो दिस पर्टिकुलर वाटर, सो इट विल रिक्वायर वेरियस सॉल्ट्स, है ना. जैसे कि ज़्यादातर हम सोडियम क्लोराइड डालेंगे, पर किसी को पोटेशियम चाहिए, मैग्नीशियम चाहिए, उसको जो चाहिए दे दो भाई, तो ग्रो नहीं होगा तब तक. इट विल रिक्वायर वेरियस सॉल्ट्स, इट विल रिक्वायर वेरियस अमाइनो एसिड्स, नाइट्रोजन कंपाउंड्स, वेरियस विटामिन्स. आपको भी लोग बोल रहे हैं ना ये विटामिन कम हो गया, वो विटामिन कम हो गया.
आजकल लोग बाकी विटामिन छोड़ के विटामिन एम के पीछे ज्यादा भाग रहे हैं, विटामिन मनी तो बाकी के भी माइक्रो ऑर्गेनिजम्स ऑल्सो रिक्वायर अ लॉट ऑफ विटामिन्स टू ग्रो, राइट. सो अ न्यूट्रिएंट मीडियम, एक कॉम्प्लेक्स न्यूट्रिएंट मीडियम है ना, म्हणजे असा न्यूट्रिएंट मीडियम जो सगळ्यांना सपोर्ट करेल है ना. जसं मी तुम्हाला म्हटलं की मी तुमच्या घरी समजा आलो, घाबरू नका, येत नाही लगेच नाहीतर ॲड्रेस टाका, येतो मग सो समजा म्हणजे मी तुमच्या घरी आलो, आता तुम्हाला माहीत नाही आहे की मी काय खाणार आहे आणि काय नाही खाणार, तुम्हाला माझ्या आवडीनिवडी माहीत नाही आहेत, तर तुम्ही काय करणार, यू विल यूज जनरली अ जनरल मेन्यू है ना, जनरल मेन्यू तुम्ही वापरणार है ना. कोणता मेन्यू वापरणार तुम्ही, यू विल थोड़ा वरण भात डालेंगे, एक सब्जी बना लेंगे, कोई तो आलू की बना लेंगे, पनीर की बना लेंगे, पर कुछ अतरंगी करने का नहीं सोचेंगे है ना, कि ये लोग क्या खाएंगे क्या नहीं आपको मालूम नहीं. तो जनरल पर्पस, मैंने आपको बोला ना, जनरल पर्पस मीडिया में एक कार्बन का सोर्स होगा, एक अमाइनो एसिड्स विटामिन का सोर्स होगा, पानी होगा, कुछ सॉल्ट्स होंगे. सो दैट इज अ जनरल पर्पस मीडिया. जब भी मैं माइक्रो ऑर्गेनिजम्स को ग्रो करने की कोशिश करता हूं ना, I try to grow these microorganisms in such a way that all the organisms, like at least most of the organisms तो grow हो जाए, तो वो मेरी कोशिश रहती है. और उसके लिए मैं आपको बोलता, सबसे फेमस जो मीडियम है which is always found in all microbiology laboratories is your nutrient agar. सबसे कॉमन जो न्यूट्रिएंट मीडियम कोई भी माइक्रोबायोलॉजिस्ट बनाएगा ना, वो क्या बनाता है, न्यूट्रिएंट अगार. मीडियम बेसिकली हम क्लासिफाई करते हैं, जैसे ही इसमें अगार आ गया ना, तो आई एम टॉकिंग अबाउट अ सॉलिड मीडियम, क्योंकि अगार उस मीडियम को क्या बनाता है, सॉलिड. जैसे हमारे यहाँ पे पढ़ाई कैसे होने वाली है, सॉलिड. सो न्यूट्रिएंट अगार, मैंने आपको बोला ना कि अगार व्हेन आई एम टॉकिंग अबाउट इट इज अ लिक्विड मीडियम. कुछ लोग फिर बोलते हैं न्यूट्रिएंट ब्रॉथ. तो दो चीजें यहाँ पे, न्यूट्रिएंट तो है ही, एक अगार है और दूसरा क्या है, ब्रॉथ, राइट. सॉलिड है तो क्या है, अगार, लिक्विड है तो क्या है, ब्रॉथ. सो इफ इट इज अ लिक्विड इट इज अ ब्रॉथ, इफ इट इज अ सॉलिड इट इज अगार. मैंने आपको बोला मैकॉन्क इज अगार, यू आर श्योर दैट इट इज अ सॉलिड मीडियम. मैंने आपको बोला मैकॉन्क इज ब्रॉथ, यू आर श्योर दैट इट इज अ लिक्विड मीडियम. सो लिक्विड और सॉलिड, थोड़ा लिक्विड ले लेता हूं मैं, ये पानी है इसमें. सो दीज पर्टिकुलर मीडियम, मैंने आपको बोला ना, जैसे न्यूट्रिएंट अगार में लगभग क्या जाता है आपका, पेप्टोन. जनरल पर्पस न्यूट्रिएंट अगार. मला कुठला पण सॅम्पल आलाय, एखाद्या ब्लड मधला आलाय, युरिन मधला आलाय, फिसिस मधला आलाय, सॉइल मधला आलाय, लीफच्या एक्स्ट्रॅक्ट मधला आलाय, कुठला पण सॅम्पल आलाय, आता मला त्याच्यातले कोणते ऑर्गॅनिझम आहेत ते मला ग्रो करायचे, तर मग मी काय बनवणार, हा न्यूट्रिएंट अगार. न्यूट्रिएंट अगार में पहला कंपोनेंट मैंने आपको क्या बोला, पेप्टोन. पेप्टोन क्या है, पेप्टोन इज अ प्रोटीन हाइड्रोलाइसेट. पेप्टोन काय आहे, प्रोटीन हाइड्रोलाइसेट. प्रोटीन हाइड्रोलाइसेट यानी कोई मैंने एक प्रोटीन लिया, उसको हाइड्रोलाइज किया, ब्रेक किया, अब प्रोटीन बना किससे है, अमाइनो एसिड्स. तो मी समजा प्रोटीनला ब्रेक केलं तर मला काय भेटतील, अमाइनो एसिड्स. तर असा हा मी काय बनवलाय, एक प्रोटीन हायड्रोलायसेट. घाबरू नका, काय बनवलंय म्हणजे मी काय बनवलं, मी काय शेफ आहे काय, मास्टर शेफ. रेडीमेड भेटतं आपल्याला पेप्टोन, बऱ्याचशा कंपनीज प्रोव्हाइड करतात, पैसे द्यायचे घ्यायचं. सो पेप्टोन लाइक इज अ पाउडर वेयर विच इज अ प्रोटीन हाइड्रोलाइसेट. बहुत बार बच्चे बोलते हैं हम 1 ग्राम पेप्टोन डाला. मैं उनको बोला 1 ग्राम क्या डाला, वो बोलते 1 ग्राम हमने पेप्टोन डाला. अरे 1 ग्राम तूने पेप्टोन डाला, पर वो पेप्टोन था क्या, तो पेप्टोन क्या है, प्रोटीन हाइड्रोलाइसेट. उसमें क्या होंगे, अमाइनो एसिड्स, क्योंकि प्रोटीन किससे बना है, अमाइनो एसिड्स. फास्ट होते काय. सो प्रोटीन्स दे आर मेड ऑफ अमाइनो एसिड्स. सो पेप्टोन ऑल्सो इज अ मिक्सचर ऑफ लॉट ऑफ अमाइनो एसिड्स. तो क्या करेगा वो प्रोटीन जो है आपका, वो क्या करेगा, वो उसे कार्बन देगा, उसे नाइट्रोजन देगा, उसे एनर्जी देगा. ऑर्गेनिज्म को ग्रो होने के लिए ये सारी चीजों की बहुत जरूरत है. आजकल भी लोगों को जीने के लिए बहुत चीज़ों की ज़रूरत है, जैसे खाना पीना, कपड़ा, मकान, मोबाइल. सो कार्बन, नाइट्रोजन, एनर्जी, इन सब का सोर्स कौन है आपका, पेप्टोन. तो मैं एक जनरल पर्पस जब मीडियम बना रहा हूं तो मैं क्या करूंगा, समझो मेरा जो फ्लास्क है इसमें मैं लगभग
100 ml अगर मैंने पानी लिया है ना, पानी तो होगा ही, इसमें हमने लिखा है देखो डिस्टिल्ड वाटर, सारी चीजें डिजोल्व किस में होंगी ना, कुछ बेस तो चाहिए, तो उसका बेस कौन है आपका, पानी। तो इसमें मैंने क्या डाल दिया समझो, एक 50-60 ml मैंने इसमें पानी डाल दिया पहले, फिर मैंने इसमें अंदाजा 1 ग्राम पेप्टोन डाल दिया, 100 ml में 1 ग्राम इज इनफ। बीफ एक्सट्रैक्ट या ईस्ट एक्सट्रैक्ट लोग डालते, क्या डालते, बीफ एक्सट्रैक्ट या ईस्ट एक्सट्रैक्ट। आप भी सपोज रोज ये खा रहे हैं क्या, चपाती और आलू और चपाती और आलू और चपाती और आलू, तो आपको भी डॉक्टर्स बोल रहे हैं एवढं नाही चालत, काहीतरी दुसरं खा, पालेभाज्या खा, दुसऱ्या भाज्या खा, फळभाज्या खा, का, कारण विटामिन पाहिजे, विटामिन बॅक्टेरिया पण लागतात। तो ये बैक्टीरिया को ग्रोथ फैक्टर्स चाहिए, बैक्टीरिया को भी क्या चाहिए, ग्रोथ फैक्टर्स। बैक्टीरिया को भी क्या चाहिए, विटामिन्स, मिनरल्स, है ना, ये सारी चीजें आप ले रहे सप्लीमेंट बार बार, विटामिन कम हो गए, विटामिन से गोळ्या खाते या हाँ काय खाइन बेचारा तो उसको आप दो बेचारे को, तो आप क्या देंगे आप उसको, अब ऐसी हालत क्यों बना दी, कुछ लेते क्यों नहीं, तो उसको ऐसी हालत मत बनाओ, उसको दे दो पहले ही। तो आपने क्या दे दिया, बीफ एक्सट्रैक्ट या ईस्ट एक्सट्रैक्ट, नाम में ही है, जैसे ईस्ट एक्सट्रैक्ट कैसे बनाया होगा, शायद वो ईस्ट की सेल्स लेंगे, उसको ऑटोलाइज करेंगे, ईस्ट की सेल्स ब्रेक होंगी, उसमें से जो कंटेंट्स बाहर निकलेंगे उसको ड्राई करेंगे, और ड्राई करने के बाद जो पाउडर बनेगी वो क्या है, मेरा ईस्ट एक्सट्रैक्ट। तो वो भी थोड़ा बहुत कार्बन दे देगा, नाइट्रोजन दे देगा, है ना, और उसके साथ बोनस में क्या देगा, कुछ ग्रोथ फैक्टर्स और कुछ विटामिन। तो ये काम कौन कर लेगा, ईस्ट एक्सट्रैक्ट। सोडियम क्लोराइड, है ना, खाने में नमक के सिवाय कहाँ मजा आ रहा है पर ये बैक्टेरिया को टेस्ट नहीं आ रही है, मतलब आपको लगेगा थोड़ा नमक टाकते मग कसं वाटते सोडियम क्लोराइड डालते लोग ऐसा अंदाजा 0.5 ग्राम डालते, ईस्ट एक्सट्रैक्ट 0.3 ग्राम डालते अंदाजा, और ये हमने ऑलरेडी बोला है कि हम 1 ग्राम डालते। तो ये जो 50-60 ml आपने यहाँ पे पानी लिया था, समझो अंदाजा 50 ml, इसमें मैंने 1 ग्राम पेप्टोन डाल दिया, 0.3 ग्राम मैंने अंदाजा ईस्ट एक्सट्रैक्ट डाल दिया, 0.5 ग्राम मैंने क्या डाल दिया, सोडियम क्लोराइड। क्यों डाला सोडियम क्लोराइड, ऑस्मोटिक बैलेंस याद रखना आपको, सोडियम क्लोराइड क्या मेंटेन करता है, ऑस्मोटिक बैलेंस, बैक्टीरिया का क्या मेंटेन करेगा वो, ऑस्मोटिक बैलेंस, ताकि लाइक सेल श्रिंक ना हो जाए, सेल बर्स्ट ना हो जाए, है ना। आपने कभी बचपन में पढ़ा होगा कि सॉल्ट अगर बाहर ज़्यादा हो गई तो पानी बाहर की तरफ जाता है तो सेल श्रिंक हो जाती है, या पानी अगर बाहर बहुत ज़्यादा है अंदर कम है तो पानी अंदर आना चालू हो जाता है, तो उससे सेल स्वेल होती है, बर्स्ट होती है। तो ना वो सिकुड़े और ना वो बर्स्ट हो जाए, है ना, दोन्ही नाही झालं पाहिजे ना, सेल श्रिंक पण नाही झाली पाहिजे, सेल बर्स्ट पण नाही झाली पाहिजे, प्रॉपर मेंटेन राहिलं पाहिजे। आपल्याला कसं मीठ कसं कमी पण नाही जास्त पण नाही, पण लक्षात घे तर टेस्टचा काही विषय नाही जरी इथं मीठ आहे तरी, आणि ते मीठ प्युअर फॉर्मचा वापरायचा। असं तुमच्या घरी ते लॅबोरेटरी मधलं मीठ संपलंय तेवढं सोडियम क्लोराइड आण बरं घरून, ते नका टाकू सो सोडियम क्लोराइड ये क्या मेंटेन करेगा, आपका ऑस्मोटिक बैलेंस। सोडियम क्लोराइड क्या मेंटेन करेगा, ऑस्मोटिक बैलेंस। और पानी तो मैंने आपको बोला एक डिजोल्विंग एजेंट है, ये सारी चीजें डिजोल्व होंगी, सेल के अंदर जाएंगी, तो कैसे जाएंगी, वो पानी के साथ ही जाएंगी। और लास्ट बट नॉट द लीस्ट आपका अगार अगार। तो मैंने आपको बोला अगर ब्रॉथ बनाना है, म्हणजे समजा तुम्हाला ब्रॉथ बनवायचं आहे, तर मी काय करणार, 50 ml पाणी, 1 ग्राम पेप्टोन, 0.3 ग्राम समजा ईस्ट एक्सट्रॅक्ट, 0.5 ग्राम NaCl मिक्स करून याचा व्हॉल्यूम 100 करून घेईल समजा, आणि मग त्याचा व्हॉल्यूम समजा 100 झाला की माझा काय तयार झाला, न्यूट्रिएंट ब्रॉथ। मग जर मी त्याला लिक्विडच ठेवणार असेल तर असा काय तयार झाला माझा न्यूट्रिएंट ब्रॉथ। पण मी तुम्हाला म्हटलं ना की सॉलिड जर करायचं असेल, सॉलिड, तर मला काय टाकावं लागेल, अगार अगार। रेड अल्गी, लाल कलरचं शेवाळ असतं एक, असं एक्स्ट्रा माहिती म्हणून सांगतोय ना, तुम्हाला वाटलं पाहिजे ना म्हणजे मास्तर हुशार आहे म्हणून तर जेलिडियम आणि ग्रॅसिलॅरिया नावाचा आपण म्हणूयात की रेड अल्गी असतात, आणि ह्या जेलिडियम ग्रॅसिलॅरियाच्या सेल वॉल मधून हा कंपोनंट येतो, अगार अगार असं पावडर असतं व्हाईट कलरचं, आणि तो आपण टाकतो। अंदाजे लोक 100 ml मध्ये अंदाजे 2-2.5 ग्राम टाकतात, काही पुस्तकं 1.5 ग्राम म्हणतात, काही 2 ग्राम म्हणतात। एवढं तुम्हाला किती ग्राम असं नाही विचारत, शक्यतो याच्यावर प्रश्न कसा येतो की पेप्टोन काय रोल प्ले करतं बाबा, बीफ एक्सट्रॅक्ट काय रोल प्ले करतं बाबा, सोडियम क्लोराइड काय रोल प्ले करतं, असं विचारणार।
एवढे ग्रामांमध्ये एवढं नाही विचारणार कोणी शक्यतो. पण तरी माहीत असावं. तर 1-1.5-2 ग्राम 2.5 ग्राम आपण काय टाकणार? आगार आगार. आगार आगार टाकणार. त्याचं एकच काम आहे, तो बॅक्टेरियाला काहीच प्रोव्हाइड करत नाही. तो फक्त बॅक्टेरियाला काय करतो, मतलब बॅक्टेरियाला काही नहीं करत, त्या मीडियमला काय करतो? सॉलिड. मीडियमला कसं करतो तो? सॉलिड. तो अभी तक जो मीडियम आपका लिक्विड था, आपने अगर अगर डाला, फिर आप इसको ऑटोक्लेव करेंगे 121 डिग्री पे, स्टरलाइजेशन सेपरेट बघणार आहे. तो से स्टे ट्यून्ड विथ अस. पहिला टॉपिक तो पण आहे स्टरलाइजेशन, ते पण मी बघणार आहे. पण तो स्टरलाइज केलं, तो बाहेर काढला, लिक्विड जेव्हा तो गरम असेल ना, तेव्हा तो लिक्विड असेल. तुम्ही असं ओतलं एखाद्या साच्यामध्ये, पेट्री डिशमध्ये, ट्यूबमध्ये, मग तो सेट होणार, सॉलिड होणार. जेली कशी बनवतात घरी? जेली नुसतं खायचं माहिती आहे, बनवायचं काही नाही माहित. आगार आगार जेली आहे ना, आमच्या घरी ते बनवतं. माझी वाईफ एवढं छान बनवते आगार आगार. तुम्ही असं दुधात टाकून त्याच्या वड्या बनवल्या ना, व्हेरी नाईस. ड्रायफ्रूट टाकून, साखर टाकून, कोणाला पाहिजे असेल तर सांगा, मी पाठवून देतो. तो मुद्दा लक्षात घ्या. हे जनरल पर्पस मीडिया आहे. जनरल पर्पस मीडियामध्ये आपण काय शिकलो बेटा? काय नाव सांगितलं? न्यूट्रिएंट अगार. अगार असेल तर कसा? सॉलिड. ब्रॉथ असेल तर कसा? लिक्विड. दिसतं इथं ना? तुम्हाला वाटलं मला येतंय, मी शिकवलं. अगार असेल तर कसा? सॉलिड. ब्रॉथ असेल तर कसा? लिक्विड. पेप्टोन काय आहे बेटा? लक्षात काय ठेवायचं? पेप्टोन प्रोटीन हायड्रोलायसेट. प्रोटीनला हायड्रोलाइज करून जो बनवला तो म्हणजे पेप्टोन. प्रोटीनला ब्रेक करून. मग तो काय करेल? कार्बन, नायट्रोजन, एनर्जी. बीफ एक्स्ट्रॅक्ट किंवा ईस्ट एक्स्ट्रॅक्ट, ईस्टच्या एक्स्ट्रॅक्ट पासून बनवला तो काय प्रोव्हाइड करेल? ग्रोथ फॅक्टर, विटॅमिन्स, मिनरल्स आणि येस ऑफकोर्स सम कार्बन अँड नायट्रोजन. सोडियम क्लोराईड काय मेंटेन करेल? ऑस्मॉटिक बॅलन्स है ना. आणि अगार अगार मीडियमला काय करेल? सॉलिड. एवढं जरी झालं ना, तुम्हाला एवढं जरी लक्षात राहिलं ना, सॉलिड अभ्यास झाला समजायचं. सो दॅट इज द ओनली थिंग विच दिस न्यूट्रिएंट अगार और न्यूट्रिएंट ब्रॉथ इट विल डू. तुम्हाला वाटलं एवढं कळालं झालं? ओहो, ड्रग इन्स्पेक्टर व्हायचंय तुम्हाला. एवढं फक्त नाही, ये तो बस सुरुवात आहे, पिक्चर अभी बाकी आहे. खूप सारा नाही शिकवणार, पण 2च टाईपचे मीडिया शिकवणार. अशी लय मोठी यादी आहे वेगवेगळे टाईप्स ऑफ मीडिया. पण मला माहिती आहे एवढं नाही ना, एवढं कपॅसिटी आहे ना तुम्हाला पण अंडरस्टँडिंगची थोडी. एवढं थोडं थोडं शिकवणार आहे, लय नाही शिकवणार. तर थोडं थांबा फक्त. कोणता मीडिया सांगितला इथं मी? सिलेक्टिव्ह है ना. नाम नहीं है आपका, सिलेक्टिव मीडिया है ना. कौन सा मीडिया बेटा? सिलेक्टिव. व्हाट दे टोल्ड है ना, यू सिलेक्ट समवन है ना. यहाँ पे इतने सारे लोग हैं, हमने इसको क्या किया? सिलेक्ट. इतनी सारी एकेडमीज है, आपको कौन सी सिलेक्ट करनी है? पीडी की. तो सिलेक्टिव मैंने आपको बोला ना, आपल्याला एखादा ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम, एखादा ग्रुप ऑफ बॅक्टेरिया आपल्याला काय करायचंय? सिलेक्ट है ना. मग आता सिलेक्टिव्ह मीडिया काय करेल? इट विल अलाउ द ग्रोथ ऑफ ओनली सिलेक्टेड मायक्रो ऑर्गॅनिझम. ठराविक मायक्रो ऑर्गॅनिझम्स ग्रो होणार, बाकीचे ग्रो होणार नाही. कसं? तो काय करेल? यू विल इनहिबिट द ग्रोथ ऑफ अनवॉन्टेड मायक्रो ऑर्गॅनिझम. जे मायक्रो ऑर्गॅनिझम तुम्हाला नकोय त्यांची ग्रोथ तुम्ही काय करायची आहे? इनहिबिट, स्टॉप. कोई ना कोई केमिकल, कोई ना कोई कंडिशन है ना, असं क्रिएट करायचं की ज्याच्यामुळं एक ठराविक ग्रुप ऑफ बॅक्टेरिया ग्रोथ होऊ शकणार नाही. म्हणजे ऑटोमॅटिकली दुसरे ग्रुप ऑफ बॅक्टेरिया फक्त काय होतील? ग्रो. एक ग्रुप ऑफ बॅक्टेरिया ग्रो होणार नाही. म्हणजे मी एक ग्रुपला बाहेर काढलं, एक ग्रुपला सिलेक्ट केलं. म्हणून या मीडियमला आपण काय म्हटलंय? सिलेक्टिव. इसलिए हम इस ग्रुप को क्या बोलते हैं? सिलेक्टिव. सो दिस मीडियम इज सिलेक्टिव. कैसे करेंगे? आप कुछ इनहिबिटरी एजेंट्स डालो, जैसे बाइल सॉल्ट्स डाल दो, एंटीबायोटिक्स डाल दो, कुछ डाइज डाल दो, पीएच एडजस्टमेंट कर दो. अलग अलग चीजों से हम सिलेक्टिव करते. बघूयात आपण एक एक एक्झाम्पल. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का की समजा मी एक मीडियम बनवला, मी आता तो फ्लास्क बनवला की परत चपलासारखा होईल. ट्राय करूयात पहिल्या अटेम्प्टमध्ये आहे ना. समजा एक मी मीडियम बनवला, अरे याचं तोंड मोठं झालं तर जाऊ दे. आणि ह्या मीडियममध्ये मी काय केलं? याचा पीएच ठेवला 5.5. कसं झालं रे? कसं झालं? म्हणजे अक्षर नाही विचारत मी. ऍसिडिक झाला का बेसिक झाला? हा कसं? ऍसिडिक. कैसा हुआ ये? ऍसिडिक. म्हणजे ऑब्विसली ज्या बॅक्टेरियाला समजा 7 पीएच लागतो, 9 पीएच लागतो, ते ग्रो होतील का याच्यात? नाही. म्हणजे मी काय केलं? हा मीडियम सिलेक्टिव्ह केला.
फक्त असे बॅक्टेरिया जे 5.5 pH ला ग्रो होऊ शकतात तेच ग्रो होतील, बाकीचे ग्रो होऊ शकणार नाही. मी इथं आता सुरू झालो इंग्लिशमध्ये फाड 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 ऑनली दीज ऑर्गॅनिझम, मग तुम्हाला वाटतं मला काहीच कळत नाही, मग सिलेक्टिव्ह झाला व्हिडिओ. फक्त ज्याला इंग्लिश कळते ना तोच थांबेल. पण मला सगळ्यांना थांबून ठेवायचं आहे. सो व्हॉट वी डिड हिअर इज we created a condition in such a way, right, which is now allowing the growth of only those bacteria which can grow at pH 5.5. So such medium where I did something or I added an antibiotic. समजा मी या मीडियम मध्ये ना एक अँटी फंगल एजंट टाकलं. समजा या मीडियम मध्ये मी काय टाकलं, एक अँटी फंगल, नावातच आहे बघा अँटी फंगल, असा एजंट जो फंगसला ग्रो होऊ देत नाही. म्हणजे ऑब्व्हियसली या मीडियम मध्ये आता बॅक्टेरिया ग्रो होतील, फंगस ग्रो होणार नाही. तो सिलेक्टिव्ह झाला. हा बॅक्टेरियासाठी कसा झाला, सिलेक्टिव्ह. मी तुम्हाला म्हटलं ना कोणताही मीडिया, एनी मीडिया ऍक्च्युअली यू कॅन मेक सिलेक्टिव्ह. कसं, बाय ॲडिंग सम इनहिबिटरी एजंट. काहीतरी तुम्ही इनहिबिटरी एजंट टाका, काहीतरी आगार टाका, काहीतरी आपण म्हणत नाही एखादा अँटीबायोटिक टाका किंवा त्याचं पीएच बदलून टाका, तरी पण तो कसा होऊन जातो, सिलेक्टिव्ह. तर लक्षात येते सिलेक्टिव्ह मीडिया है ना. 2016चाच मी PYQ बघत होतो, त्याच्यामध्ये क्लिअरली ह्याच टॉपिकवर प्रश्न विचारला होता. हीच डेफिनेशन होती की ऑर्गॅनिझम्सला ग्रो करण्यासाठी जर असा मीडियम बनवला जो एका ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझमला अलाव करतो ग्रोथ आणि दुसऱ्याला अलाव करत नाही, हाच शब्द होता. इट वॉज द सेम वर्ड. प्रिपेअरिंग अ मीडियम विच विल अलाव अ सर्टन ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम डज नॉट अलाव द ग्रोथ ऑफ अदर ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम or has some agents that inhibit the growth of other group of organism, such a medium is called as. मग त्याने ऑप्शन दिले होते, डिफरन्शियल, सिलेक्टिव्ह, ट्रान्सपोर्ट, एनरिचमेंट. मग तिकडे उत्तर काय येणार, सिलेक्टिव्ह. येस, घेणार आहे मी ते पण PYQ, राईट. सो दीज पर्टिक्युलर मीडिया दे आर कॉल्ड एज सिलेक्टिव्ह. कळतंय ना, कळतंय का नाही? हां, व्हेरी गुड. सो सिलेक्टिव्ह, मी तुम्हाला म्हणलं ना सिलेक्टिव्ह, हे माझ्या लक्षात आलं की एका ठराविक ग्रुपला सिलेक्ट करणारा मीडियम म्हणजे सिलेक्टिव्ह, है ना. माझ्यासोबत राहा बरं का, झोपू नको रे. तो कैसा, जसं मी एक इन्होंने दिया आहे, 2-4 नावं सांगतो, तुम्ही लई मनावर घेऊ नका, अजून आपल्याला लई नावं शिकायची आहेत. थोडी थोडी शिकवतोय आणि थोडी थोडी नंतर शिकूयात, टप्प्याटप्प्याने जाऊयात, है ना. बूंद बूंद तळे साचे, है ना. आय ऑल्सो नो सम मराठी म्हणी. सो आप एक 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 थेंबे थेंबे, सॉरी बूंद बूंद झालं ते. सो मैनिटॉल सॉल्ट अगार, शॉर्ट फॉर्म में लोग उसको बोलते MSA, मैनिटॉल सॉल्ट अगार. मैनिटॉल सॉल्ट अगार कोणाला सिलेक्टिव्ह आहे, ग्रॅम पॉझिटिव्ह बॅक्टेरियाला, इस्पेशली स्टॅफिलोकोकस नावाचा जो बॅक्टेरिया आहे ना त्यासाठी तो जास्त सिलेक्टिव्ह आहे. का, कारण याच्यामध्ये ना मॅनिटॉल सॉल्ट मध्ये ना यू विल फाइंड 7.5% सॉल्ट आहे. ओ माय गॉड, 7.5%. किती खारट झालं ते. आता मागा आपण न्यूट्रिएंट आगार पाहिला होता, त्याच्यात आठवतं का NaCl किती टाकलं होतं? मला आठवतंय, माझ्या नको बघू. तुम्हाला आठवतंय का? टाक कमेंट मध्ये. किती किती टाकलं होतं रे? 0.5. अब ये देखो, अब 0.5 कुठं आणि हा 7.5 कुठं. मग ऑब्व्हियसली ज्या बॅक्टेरियांना एवढी सॉल्ट चालते एवढेच ग्रो होणार, बाकीचे इनहिबिट होणार. म्हणून मॅनिटॉल सॉल्ट अगार सिलेक्टिव्ह आहे ग्रॅम पॉझिटिव्ह बॅक्टेरियासाठी, स्पेशली स्टॅफिलोकोकस साठी, जो ह्या कॉन्सन्ट्रेशनला ग्रो होऊ शकतो. यू हॅव दिस बेड पार्कर अगार, होय, अँड दिस इज ऑल्सो सिलेक्टिव्ह फॉर दिस स्टेफॅलोकोकाय. आता बेड पार्कर अगार मध्ये काय स्पेशल आहे, इट हॅज लिथियम क्लोराइड. बेड पार्कर अगार मध्ये काय बेटा, लिथियम क्लोराइड, लिथियम क्लोराइड, आणि त्याच्यामध्ये आहे पोटॅशियम टेल्युराइट. आणि हे सगळे काय करतात ना, दे इनहिबिट द ग्रोथ ऑफ ऑल अनवॉन्टेड अदर मायक्रो ऑर्गॅनिझम अँड अलाव द ग्रोथ ऑफ ओनली स्टेफॅलोकोकाय. तर हे त्याचे इनहिबिटरी एजंट्स आहेत. कोणते कोणते सांगितले मी, लिथियम क्लोराइड, पोटॅशियम टेल्युराइट, है ना. तरी थोडे थोडे कळतील एवढं सांगतोय मी. सॅब्रॉड्स अगार, सॅब्रॉड्स, तुम्हाला वाटतंय मी अब्रॉडला जाणार, जाताल तुम्ही. बट सॅब्रॉड्स अगार, सॅब्रॉड अगारचा स्पेशालिटी असं आहे ना की इट हॅज लो पीएच. सॅब्रॉड अगारचा पीएच कसा असतो, लो, आणि इट हॅज लॉट ऑफ सॉल्ट. सॅब्रॉड सॉल्ट नाही, शुगर. सॅब्रॉड अगारमध्ये खूप सारे काय असते,
शुगर. सो लॉट ऑफ शुगर अँड लो pH है ना, 6, 5.5 असा pH असतो कोणत्या आगारचा, तुमच्या सॅब्रॉड. अँड लो pH आणि हाय शुगर हे कोणाला प्रमोट करणार, फंजाय. त्याच्यामध्ये बॅक्टेरिया नाही ग्रोथ शक्यतो. बॅक्टेरिया म्हणते एवढं कमी pH, एवढी साखर, आम्ही नाही ग्रो होणार. मग ऑटोमॅटिकली कोण ग्रो होतात त्याच्यामध्ये, फंगस. ऑटोमॅटिक कोण ग्रो होतात ते फंगस. सो सॅब्रॉड कोणासाठी सिलेक्टिव्ह आहे, फंगस. इओसिन मिथिलीन ब्लू, EMB म्हणतात त्याला, EMB. काहींना वाटत असेल काय चाललंय यांचा बावटपणा, पण एक लक्षात घ्या, आपल्याला ड्रग इन्स्पेक्टर व्हायचं आहे, टाइमपास करून चालणार नाही. आता तर सिरियस व्हावं लागेल है ना. तो EMB है ना, हे तुम्ही तुमच्या फार्मसीच्या वेळेस पण केलं असेल, म्हणजे एवढं मनावर नसन घेतलं. कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये मनावर घ्यावं लागतं, तर मनासारखं काहीतरी होईल. सो इओसिन मिथिलीन ब्लू हे कोणासाठी स्पेसिफिक आहे, ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरिया. म्हणजे ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरिया त्याच्यामध्ये ग्रो होतील, म्हणजे तो किल कोणाला करणार, ग्रॅम पॉझिटिव्ह. कसं, नावातच आहे बघा. काही गोष्टी ना थोडंसं नॉमिनल विचार केला ना, की नावातच सगळे लोक म्हणतात व्हॉट इज इन द नेम, बट इथं एव्हरीथिंग इज इन द नेम है ना. इओसिन वाय ही डाय आहे त्याच्यामध्ये, आणि मिथिलीन ब्लू झालं ना, आवाज झाला ना मीडियमचं. तर इओसिन वाय आणि मिथिलीन ब्लू या डाईस काय करतात ना, जनरली ग्रॅम पॉझिटिव्ह बॅक्टेरियाजला ग्रो होऊ देत नाही. आणि ग्रॅम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया ग्रो नाही झाले म्हणजे कोण ग्रो होणार, तुमचे ग्रॅम निगेटिव्ह. कोण ग्रो होणार, ग्रॅम निगेटिव्ह. कळते, हे सगळे सिलेक्टिव्ह. तुम्हाला वाटत असेल झालं तर नाही, अजून एक स्लाइड आहे, थांबायचं आहे, जायचं नाही. सो मॅनिटॉल सॉल्ट अगार, नाव त्याच्यामुळे सॉल्ट, खूप सॉल्ट, 7.5, आपण 7.5 ते 7.5 लागलेत त्याच्यामध्ये, 7.5 ग्रॅम सॉल्ट 100 मध्ये. मग एवढे ऑर्गॅनिझम. बेड पार्कर हा थोडासा किचकट आहे, हे नाव लक्षात ठेवावं लागतं तुम्हाला. लिथियम क्लोराईड आणि पोटॅशियम टेलोराईड, पण तेवढं करा ना राव. सॅब्रॉड अगार फंगस साठी. सॅब्रॉड अगारचा pH कसा, लो, शुगर कशी, हाय. आणि EMB इओसिन मिथिलीन ब्लू, दोन डाय कोणते आहेत, इओसिन आणि मिथिलीन. दिसतंय तुम्हाला, हा जो दिसतोय हा मॅनिटॉल सॉल्ट अगार, हा दिसतोय, सॉरी, हा जो दिसतोय तुम्हाला हा मॅनिटॉल सॉल्ट अगार आहे. हा जो दिसतोय हा बेड पार्कर मीडियम आहे बघा, इट इज अलाउइंग द ग्रोथ ऑफ दीज ऑर्गॅनिझम. मग हा जो दिसतोय तुम्हाला, दिस इज योर फंगस आहे ना, सॅब्रॉड अगार दिसतोय. आणि हा जो दिसतोय तुम्हाला आहे ना, दिस इज योर EMB इओसिन मिथिलीन ब्लू अगार. आता हे कलर बिलर हे ते दुसऱ्या लेक्चरमध्ये बघू ना, ते ते डिफरन्शिएट पण करतात, तर ते नंतर बघू. एका वेळेस एक गोष्ट है ना. बऱ्याचदा असं होतं ना आपल्याला पण लाईफमध्ये, की हे पण करायचंय, ते पण करायचंय, ते पण करायचंय, हे पण करायचं, खूप करायचं आयुष्यात, पण एका वेळेस किती, एक. आता हा मीडियम डिफरन्शियल पण आहे, हा मीडियम सिलेक्टिव्ह पण आहे. पण आता आज माझा फोकस कोणावर आहे, डिफरन्शियल. उद्या सिलेक्टिव्ह मध्ये परत घेईल की मी. आज माझा फोकस कशामध्ये, सिलेक्टिव्ह. मग उद्या डिफरन्शियल परत घेणारच की मी. तर आत्ता मला काय करायचं, जसं मी आत्ता ठरवलं, आज मला काय करायचंय, तुमचं लेक्चर घ्यायचंय मायक्रोबायोलॉजी, फक्त मीडिया. मला लय मायक्रोबायोलॉजी येते, पण आज फक्त मीडिया, ते पण फक्त 2 प्रकारचे, त्याच्यातला फक्त एकच अजून चालू आहे. सो हिअर यू हॅव. 3च आहेत ना आता, 3च एवढेच बस, मग थांबतो. म्हणजे हे सिलेक्टिव्ह थांबवतो, मग एक छोटासा मीडियमचा प्रकार घेणार, मग थांबणार मी. आपला यश, आपला ध्येय गाठल्याशिवाय ऍक्च्युली आपल्याला थांबायचं नाहीये, पण यश गाठण्यासाठी पण टप्प्याटप्प्याने जावं लागेल. तर हा पहिला टप्पा, त्याच्यातला अर्ध्यापेक्षा जास्त टप्पा झालाय आता. मॅकॉन्की, यू सी, मॅकॉन्कीज अगार. मॅकॉन्कीज अगार कोणासाठी सिलेक्टिव्ह आहे बघा, ग्रॅम निगेटिव्ह. मॅकॉन्कीज कोणासाठी सिलेक्टिव्ह आहे, ग्रॅम निगेटिव्ह. दिसतोय तुम्हाला हा मॅकॉन्कीज अगार. कसा ग्रॅम निगेटिव्ह साठी सिलेक्टिव्ह झाला, त्याच्यामध्ये यू हॅव क्रिस्टल व्हायोलेट. त्याच्यामध्ये काय आहे, क्रिस्टल व्हायोलेट. आणि त्याच्यामध्ये काय आहेत, बाईल सॉल्ट्स. त्याच्यामध्ये काय आहेत, बाईल सॉल्ट्स. तर हे बाईल सॉल्ट्स अँड क्रिस्टल व्हायोलेट हे काय करतात ना, दे डू नॉट अलाउ द ग्रोथ ऑफ ग्रॅम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया. ग्रॅम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया नाही सहन होत नाही ना, क्रिस्टल व्हायोलेट सहन होतं ना, बाईल सॉल्ट सहन होतं. ते बघतात त्याच्यात काय काय टाकल्याची नकोच म्हणतात, ते ग्रोथ होत नाही, इनिबिट झाले ते. मग कोण ग्रो होणार, फक्त ग्रॅम निगेटिव्ह. कोणामुळे, क्रिस्टल व्हायोलेट आणि बाईल सॉल्ट्स. हा TCBS, ओ माय गॉड, थायोसल्फेट टी है ना. त्याच्यानंतर सिट्रेट C,
त्याच्यानंतर बाईल सॉल्ट. तुम्हाला वाटलं बाईल सॉल्ट मध्ये एस पण झालं नाही, सुक्रोज. म्हणूनच बिचाऱ्यांनी छोटं नाव करून दिलं तुम्हाला TCBS, थायोसल्फेट सिट्रेट बाईल सुक्रोज अगार फॉर विब्रिओ कोलेरी. विब्रिओ कोलेरी माहित तुम्हाला, ज्याच्याने कॉलेरा होतो, कॉलेरा. तर कसं TCBS कसं इनिबिट करतं, TCBS मध्ये ना याचं pH खूप हाय असतो ना, यू हॅव 8.6. मागे एक मीडियम बघितलं होतं पण त्याचं pH लो होतं, आठवते तुम्हाला? होतं ना माग सॅब्रॉड्स अगार है ना, त्याचा pH लो होता. आता हा TCBS वेगळं आहे, याचं pH हाय. किती pH आहे? 8.6. ऍसिडिक झालं का अल्कलाईन झालं? अल्कलाईन झालं ना. 7 पेक्षा जास्त आहे. लहानपणी आपण शिकलो ना 0 to 14, मग 7, मग इथं असले की ऍसिडिक, इथं असले की बेसिक. आपण आता कुठे इथं 8.6 है ना. याच्यामध्ये पण यू कॅन सी बाईल सॉल्ट्स आहेत, सिट्रेट आहे है ना, बाईल सॉल्ट्स आहेत, सिट्रेट आहे बघा. इथं पण होते ना बाईल सॉल्ट. मग इथं कोणाला किल करायचे ते? ग्रॅम पॉझिटिव्ह. ग्रॅम पॉझिटिव्हला ते काय करायचे? किल. मग इथं जर बाईल सॉल्ट ग्रॅम पॉझिटिव्हला किल करते तर इकडं वेगळं करणार आहे काही? नाही, तिकडं पण हे त्यांनाच किल करणार. बरेचसे ग्रॅम पॉझिटिव्ह, काही ग्रॅम निगेटिव्ह ला किल करेल. काही बाकीचे कंपोनेंट्स पण असतात. खूप डिटेलमध्ये आज मी तुम्हाला नाही जाणार. पहिलं आहे ना, तुम्हाला वाटत असेल जर सोपं असेल तर अवघड कसं असणार. सगळं सोपं करू आपण. थायोसल्फेट सिट्रेट बाईल सॉल्ट सुक्रोज. pH लक्षात ठेवायचं, pH 8.6. बाईल सॉल्ट्स आणि सिट्रेट बाकीच्यांना इनिबिट करून फक्त कोणाला सपोर्ट करणार? विब्रिओ कोलेरी. कोणाला सपोर्ट करणार? विब्रिओ कोलेरी. लास्ट सांगतो सिलेक्टिव्ह मधला, फक्त सिलेक्टिव्ह मधला लास्ट, LG मीडियम है ना, लॉन्स्टीन जेन्सन मीडियम. माझ्या प्रोनाउन्सिएशन कडे जाऊ नका बरं का, कुठं तोंडी परीक्षा द्यायची लगेच तुम्हाला. सो दिस लॉन्स्टीन जेन्सन मीडियम, LG मीडियम, कोणासाठी सिलेक्टिव्ह आहे? माइकोबैक्टीरियम ट्यूबरक्युली. आपने सुना ये नाम? TB, ट्यूबरक्युलोसिस, डेंजरस डिजीज है ना. तर ह्या बॅक्टेरियाला ग्रो करण्यासाठी वापरला जाणारा हा मीडियम आहे. कोणता? LG मीडियम, लॉन्स्टीन जेन्सन मीडियम. नाउ दिस पर्टिक्युलर मीडियम, इट हॅज अ केमिकल कॉल्ड एज मॅलिचिट ग्रीन. त्याच्यामध्ये कोणती डाय आहे? मॅलिचिट ग्रीन. आणि ही जी मॅलिचाइट ग्रीन आहे ना, यू विल फाइंड की इट इनहिबिट्स द ग्रोथ ऑफ मॅक्झिमम अदर ऑर्गॅनिझम. बरेचसे ग्रॅम पॉझिटिव्ह, ग्रॅम निगेटिव्ह, या कोणत्या पण ऑर्गॅनिझमला ती डाय ग्रो होऊ देत नाही. ती डाय फक्त TBच्या बॅक्टेरियाला ग्रो करण्यासाठी म्हणजे सिलेक्टिव्ह आहे. इट इनहिबिट्स. बाकीचे पण कंपोनेंट आहेत, मी तुम्हाला म्हटलं ना, खूप सिरियस नाही घ्यायचं आज आपल्याला. वरवर फक्त आपण बघतोय काय काय, तरी लईच डीप झालं राव. सो LG मीडियम मध्ये काय प्रेझेंट आहे? मॅलिचिट ग्रीन. आणि मी तुम्हाला म्हटलं ना, त्याच्यामध्ये ऍक्च्युली एग योग पण असतो. बरेच दिवस ठेवावा पण लागतो कारण तो स्लो ग्रोअर आहे बॅक्टेरिया आहे ना. कधी कधी लोक त्याच्यामध्ये ना पेनिसिलिन पण टाकतात. काही काही लोक त्याच्यामध्ये काय टाकतात? पेनिसिलिन. काही काही लोक त्याच मीडियम मध्ये नॅलिडिक्सिक ऍसिड पण टाकतात. होतं कसं, स्लो ग्रोईंग असल्यामुळे ना बाकीचे बॅक्टेरियाची कंटॅमिनेशन खूप होऊ शकते. तर हे जे अँटीबायोटिक्स आपण टाकले ना, तर बाकीचे बॅक्टेरिया ऑटोमॅटिकली त्याच्यामध्ये ग्रो होत नाही. म्हणजे मला जो पाहिजे TBचा बॅक्टेरिया, तो 100% त्याच्यामध्ये ग्रो होणार. तर असा हा मीडियम माझे कोणता? LG मीडियम. मला वाटतं जरा असं फास्ट होतंय. लोक कसं नाही, स्पीड 1.5 करून पाहतात, माझी 0.5 करून पाहतील. पण पाहणं महत्वाचं आहे, हे लक्षात घे. मॅकॉन्कीज अगार, क्रिस्टल वॉलेट आणि बाईल सॉल्ट ग्रॅम पॉझिटिव्हला नाही ग्रो होऊ देणार. TCBS अगार, pH 8.6, बाईल सॉल्ट आणि सिट्रेट बाकीच्या ऑर्गॅनिझमला किल. फक्त कोण? विब्रिओ कोलेरी. लॉन्स्टीन जेन्सन मीडियम और LG मीडियम मध्ये कोण आहे? मॅलिचिट ग्रीन आणि कधी कधी पेनिसिलिन आणि नॅलिडिक्सिक ऍसिड. हे बाकीच्या बॅक्टेरियांना किल करणार आणि फक्त कोणाला ग्रो करणार? तुम्हाला असं वाटतं ते, मला ते नका विचारू, तुम्ही कधी थांबणार ते सांगणार. थांबतो एवढं. एक टाईप ऑफ मीडियम इथं सांगा फक्त. इथं कोणता बॅक्टेरिया होता? LG मीडियमचा सांगता का बॅक्टेरिया? प्लीज कमेंट बॉक्समध्ये टाका LG मीडियमचा कोणता बॅक्टेरिया होता. हे लास्ट सांगतो आणि थांबतो. ट्रान्सपोर्ट. लहानपणी होतं, मला आठवतं माझा मुलगा 3री 2री आय डोंट नो, तेव्हा तो शिकत होता व्हॉट आर द मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट. मग तो शिकायचा रोडवेज, रेल्वेज, पाणीवेज, अमकावेज. ते नाही. आय एम नॉट टॉकिंग अबाउट दोज मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट. हा कोणता मीडियम आहे तुमचा? ट्रान्सपोर्ट मीडिया भाऊ. कोणता मीडियम आहे? ट्रान्सपोर्ट मीडियम. सी, when I am carrying a sample from a person, एकदम सोपं आहे बघ. एवढं एकदम म्हटलं
असं नाही का आपण म्हणतो ना शेवट गोड करायचा, तर तुम्ही मला लाडू करंजी चिवडे आणले तर ते पण खाईन मी. चिवडा गोड नसतो पण. पण ठीक आहे. मी तुम्हाला म्हटलं ना, की सोपं घेऊयात आपण म्हणून मला वाटलं, की डिफरन्शियल मीडिया आणि एनरिचमेंट मीडिया, एनरिच्ड मीडिया हे कधीतरी बघू आपण परत. तुम्ही स्टे ट्यून्ड आहातच आमच्यासोबत. आज आपण फक्त ट्रान्सपोर्ट मीडिया बघूयात आणि मग तुमचा आवडीचा PYQ ते येणारच आहेत. सो ट्रान्सपोर्ट मीडिया मैंने आपको बोला, जे ट्रान्सपोर्ट करण्यामध्ये मदत करतात स्पेसिमेनला, है ना. मी एका पेशंटचा समजा ब्लड सॅम्पल घेतलाय आणि माझी लॅबोरेटरी आता मुंबईमध्ये आहे. हा सॅम्पल मला घेऊन जायचा आहे. तर ते घेऊन जाताना तो बॅक्टेरिया त्याच्यामध्ये सर्वाइव्ह झाला पाहिजे, मेला नाही पाहिजे. नंबर 1. इट शुड make the bacteria viable. It should keep the bacteria, not make the bacteria. It should keep the bacteria viable. जिवंत राहायला पाहिजे, पण तो ग्रो नाही झाला पाहिजे विदाउट ऑल्टरिंग देअर कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे व्हायबिलिटी ठेवायची आहे, पण काय नाही होऊ द्यायची त्याची ग्रोथ. सो त्याला ड्राय पण नाही होऊ द्यायचं, डेसिकेशन पासून प्रिव्हेंट करायचं आहे, टेम्पररी स्टोअर करायचं आहे सॅम्पल. त्याच्यामध्ये फक्त काय असतील, बफर आणि सॉल्ट. खूप कार्बन, नायट्रोजन हे ते नाही द्यायचं. त्याला फक्त म्हणायचं शांत राहा, जे तुम्हाला जमत नाही. तुम्हाला जर म्हटलं शांत बसा, जमन का? का आपल्याला सवय आहे ना, कुठं नाही. यू सी, वी आर व्हेरी एक्सपर्ट इन डुईंग दॅट. तर वेन आय एम गोइंग टू ट्रान्सपोर्ट, मला समजा एक सॅम्पल घेतलाय मी आणि मला तो सॅम्पल घेऊन 10 तास ट्रान्सपोर्ट करायचं आहे, तर बॅक्टेरिया त्याच्यामध्ये मेले पण नाही पाहिजे. ना माझी बेसिक रिक्वायरमेंट काय असेल, मी तुम्हाला म्हटलं ना, खूप अवघड नसतो. थोडं लॉजिक लावलं ना, हा तेच नाही का तुमच्याकडे. आहे की आहे, आपण डेव्हलप करू. ट्रान्सपोर्ट करायचं म्हणजे काय करायचं बेटा, बॅक्टेरिया जिवंत राहिले पाहिजेत, मेले नाही पाहिजेत. समजा मी सॅम्पल घेताना 100 बॅक्टेरिया होते, मी तिकडे पोहोचूस तर जर त्याचे 5000 झाले, तर मी रिपोर्ट काय देणार की त्याच्यामध्ये 5000 बॅक्टेरिया होते. 5000 तू आणताना वाढले, म्हणून तो मीडियम असा असला पाहिजे की ज्याच्यामुळे बॅक्टेरियाचा नंबर वाढला पण नाही पाहिजे. म्हणजे जिवंत पण ठेवायचंय पण वाढवायचं पण नाही. मग त्याच्यामध्ये यू विल फाइंड की देर इज नो कार्बन, देर इज नो नायट्रोजन, देर आर नो ऑर्गॅनिक ग्रोथ फॅक्टर्स. खूप काही नाही टाकलं. सुरुवातीला आपण कसं टाकलं, पेप्टोन, NaCl, ईस्ट एक्स्ट्रॅक्ट, असं काही नसतं ट्रान्सपोर्ट मीडियम मध्ये. फक्त काही सॉल्ट्स, काही बफर, जिवंत राहिलं पाहिजे फक्त, बस. बाकी काही नाही केलं पाहिजे त्याने. तर असा जो मीडियम जेव्हा मी बनवतो, तर दॅट इज व्हॉट इज कॉल्ड एज अ ट्रान्सपोर्ट मीडियम. दॅट इज अ स्पेशालिटी ऑफ ट्रान्सपोर्ट मीडियम. मग तुम्हाला जर असं विचारलं, ट्रान्सपोर्ट मीडियम अलाउज द ग्रोथ ऑफ द मायक्रो ऑर्गॅनिझम ॲट अ व्हेरी लार्ज स्केल, ट्रू की फॉल्स? तुम्ही म्हणता ना, मला नका विचारू. पण आता विचारतोय, सांगा, ट्रान्सपोर्ट मीडियम बॅक्टेरियाची ग्रोथ अलाव करेल का, किंवा केली पाहिजे का? नाही. व्हेरी गुड, हुशार मुले तुम्ही. ॲनारोबिक जर असतील, म्हणजे असे जे बॅक्टेरिया आहेत की ज्यांना ऑक्सिजनची गरज नाहीये, तर त्यांच्यामध्ये मतलब नाही का, युल सी की फ्री मॉलिक्युलर ऑक्सिजन म्हणजे नसलं पाहिजे. तर त्या मीडियममध्ये काही रिड्युसिंग एजंट टाकावे लागतील की जे त्या मीडियममधलं ऑक्सिजन काढून टाकतील. कारण त्या मीडियममध्ये जर ऑक्सिजन असेल तर ॲनारोबिक बॅक्टेरिया मरून जातील ना त्याच्यात. सो बेसिकली काय लक्षात आलं तुमच्या? संपणार आहे आता, बस लास्ट स्लाइड आहे याच्यानंतर. सेकंड लास्ट आहे नाही. एक्झाम्पल बघू ना, थोडेच घ्या ना, 2च एक्झाम्पल, 2च. सो transport medium is a medium which will allow the transport of that sample or organism from one place to another. It will not support the growth of the organism at a very large scale. It will prevent the organism for drying. Organism कसा नाही झाला पाहिजे ड्राय, मेला पण नाही पाहिजे, वाढला पण नाही पाहिजे. त्याला वाटतं करावं काय, ट्रान्सपोर्ट कर बघतो तू. सो दॅट पर्टिक्युलर मीडियम इज अ ट्रान्सपोर्ट मीडियम. कोणता दिला इथं, फॉर एक्झाम्पल थायोग्लायकोलेट ब्रॉथ. थायोग्लायकोलेट काय करतात ॲक्च्युली, तुमच्या मीडियमचं ORP, ऑक्सिडेशन रिडक्शन पोटेन्शियल, थोडंसं कमी करतात, तर ते ॲनारोब्ससाठी वापरतात. स्टुअर्ट ट्रान्सपोर्ट मीडियम खूप कॉमन आहे. याच्यामध्ये पण मी तुम्हाला म्हटलं ना, कार्बन, नायट्रोजन, कॉम्प्लेक्स गोष्टी या सगळ्या नसतात. इट डझंट हॅव एव्हरीथिंग. त्याच्यामध्ये काही बफर्स असतील, काही सॉल्ट्स असतील, है ना. कधी कधी मी तुम्हाला म्हटलं ना, हा थायोग्लायकोलेट पण काही लोक टाकतात, कधी कधी मिथिलीन ब्लू टाकतात त्याचं ORP कमी करण्यासाठी. तर त्याच्यामुळे काय होतं की बॅक्टेरिया ड्राय होत नाही. इट प्रिव्हेंट्स द बॅक्टेरिया फ्रॉम ड्राईंग, इट प्रिव्हेंट्स द बॅक्टेरिया फ्रॉम मल्टिप्लाइंग, बट इट कीप्स द बॅक्टेरिया व्हायबल, जिवंत ठेवते ते त्याला. तर हा जो कॉमन मीडियम आहे, दॅट इज स्टुअर्ट ट्रान्सपोर्ट मीडियम. पहिले लोक मिथिलीन ब्लू वापरायचे, नंतर त्याचं एक मॉडिफिकेशन आले, अमाइज मीडियम.
amines transport medium. In this, what they have done is, instead of methylene blue, they have added charcoal. है ना, ट्रान्सपोर्ट करताना काय होतं, मिथिलीन ब्लू काहींसाठी टॉक्सिक आहे, मग ते मरून जातात बॅक्टेरिया, मग रॉंग रिपोर्ट्स येतात. मग त्यासाठी लोक काय टाकतात, थोडंसं चारकोल. चारकोल काय करतं, उलट ॲब्झॉर्ब करून टाकतं. काही टॉक्सिक सबस्टन्सेस त्या सॅम्पलमध्येच असतील, काही फॅटी ॲसिड्स असतील, चारकोल त्याला ॲब्झॉर्ब करून टाकेल, म्हणजे बॅक्टेरिया हार्म होणार नाही. म्हणजे हा बेसिक हेतू आहे त्याचा. तर अमीज मीडियम इज अ मॉडिफाईड स्टुअर्ट ट्रान्सपोर्ट मीडियम. इथं दुसरा दिलंय त्यांनी, कॅरी ब्लेअर्स ट्रान्सपोर्ट मीडियम अँड युअर व्यंकटरमण रामकृष्ण, है ना, आपलंच वाटतं जरा, है ना. सो दिस कॅरी ब्लेअर अँड व्यंकटरमण रामकृष्ण मीडियम इज फॉर विब्रिओ कॉलेरी. ते कशासाठी वापरतात, तुमचं विब्रिओ कॉलेरी, जो फिसीज मधून आपण घेतो ना, कॉलेरा एखाद्या पेशंटला झालंय तर त्याला ट्रान्सपोर्ट करण्यासाठी, त्या सॅम्पलला, म्हणजे क्लॅरी ब्लेअर मीडियम आणि हा VR मीडियम इस्पेशली कोणासाठी वापरतात, तुमच्या विब्रिओ कॉलेरी. त्याच्यामध्ये काही अशी इनिबिटरी सबस्टन्सेस टाकतात ते, की ज्याच्यामुळे बाकीचे बॅक्टेरिया ग्रो होणार नाही. थोड्या प्रमाणात तो सिलेक्टिव्ह पण होऊन जातो ऍक्च्युली. जसं पाईक्स मीडियम वापरतात लोक स्ट्रेप्टोकोकायसाठी. थ्रोट इन्फेक्शन है ना, लोकांना थ्रोट संपलंय बरं का, हे लास्ट पॉइंट, लास्ट स्लाइड, याच्यानंतर प्रश्न आणि तुम्ही आणि मी. सो स्ट्रेप्टोकोकाय आपने सुना, स्ट्रेप्सिल्स है ना, गले में खराश. तर ते थ्रोट इन्फेक्शन वाले पेशंटचं जर सॅम्पल इकडून तिकडे पाठवायचं असेल ना, तर लोक काय वापरतात, हा पाईक्स मीडियम, है ना. पाईक्स मीडियम ऑल्सो, त्याच्यामध्ये पण तुम्हाला काही बाईल सॉल्ट सापडतील, काही सोडियम अझाईड सापडेल, है ना. तर युल फाइंड की समटाइम जेंटामायसिन असतं थोडंसं, तो इट प्रिव्हेंट्स द ग्रोथ ऑफ अदर मायक्रो ऑर्गॅनिझम. ॲक्च्युली त्याचा ट्रान्सपोर्टशी काही संबंध नाही, पण तो सिलेक्टिव्ह पण आहे. मागच पाहिलं ना आपण, सिलेक्टिव्ह. बाकीच्यांना तो इनिबिट करतो, एकाला अलाव करतो, म्हणजे तो कसा झाला, सिलेक्टिव्ह. खुश जायचंय का PYQ-कडं? PYQ-कडे जाण्याआधी PYQ-कडे जाण्याआधी एक मिनिटवाला, लोक 1 आवरचं रिव्हिजन करतात, मी 1 मिनिटाचं करतो. मीडियम अलाउज द ग्रोथ ऑफ द ऑर्गॅनिझम. काय पाहिजे त्याच्यामध्ये, कार्बन, नायट्रोजन, मिनरल, विटॅमिन, पाणी, सॉल्ट. पेप्टोन प्रोटीनला ब्रेक करून अमायनो ऍसिड काय प्रोव्हाइड करणार, कार्बन, नायट्रोजन, एनर्जी. ईस्ट एक्स्ट्रॅक्ट विटॅमिन्स आणि ग्रोथ फॅक्टर्स. NaCl सोडियम क्लोराईड ऑस्मॉटिक बॅलन्स. पाणी सगळ्यांना डिझॉल्व, अगार मीडियमला सॉलिड. न्यूट्रिएंट अगार सॉलिड, न्यूट्रिएंट ब्रॉथ लिक्विड. ओके. सिलेक्टिव्ह, एका पर्टिक्युलर ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझमची ग्रोथ स्टॉप करून दुसऱ्याची ग्रोथ अलाव करणे, सिलेक्टिव्ह. एक्झाम्पल आठवते 2-3, मॅनिटॉल सॉल्ट 7.5% सॉल्ट, स्टेफॅलोकोकस, मॅकॉन्कीज, बाईल सॉल्ट आणि क्रिस्टल व्हायलेट ग्रॅम पॉझिटिव्हला नाही ग्रो देणार, कोणाला ग्रो देणार, फक्त ग्रॅम निगेटिव्ह. आठवते तुम्हाला? LG मीडियम TB वाला, मॅलिचिड ग्रीन, पेनिसिलिन, नॅलिडिक्सिक ऍसिड टाकून आपण स्टॉप केले. इओसिन, मिथिलीन ब्लू, त्याच्यात त्या दोन्ही डायज होत्या, इओसिन आणि मिथिलीन ब्लू. सॅब्रॉड जागार, पीएच कसा, कमी. कोणाची ग्रोथ, फंगस. कोण ग्रो होणार नाही, बॅक्टेरिया. शुगर जास्त, पीएच कमी. TCBS, येस, पीएच जास्त 8.6, विब्रिओ कॉलेरी, सिलेक्टिव्ह. ट्रान्सपोर्ट, बॅक्टेरिया जिवंत ठेवायचे, नंबर वाढवायचा नाही, मारून पण टाकायचे नाही, ड्राय होऊ द्यायचे नाही. एक्झाम्पल तुमच्या समोर आहेत. थायोग्लायकोलेट, स्टुअर्ट ट्रान्सपोर्ट, क्लॅरी ब्लेअर आणि पाईक्स मीडियम. हो, रेडी आहेत का? PYQ रेडी आहेत, आय नो. सॅब्रॉड जगार, अरे यार आता सांगितलं राव मी. सॅब्रॉड जगार कशासाठी, फॉर कल्टिवेशन ऑफ. व्हायरसला कुठं कल्टिवेट करतो आता, व्हायरस होस्ट शिवाय ग्रोथ होत नाही. व्हायरसला भेटू आपण ऑनलाईन, ऑफलाईन नका भेटू त्याला. तर व्हायरस नाही, इट कॅनॉट ग्रो, राईट. मायकोबॅक्टेरिया ट्युबरक्युलोसिस वाला नाही, त्याला LG मीडियम होतं, आठवत तुम्हाला, LG. तुम्हाला असं वाटतंय की जाऊ दे. प्रोटोझुआ पण मी तुम्हाला म्हटलं ना, तो प्रोटोझुआ इज लाईक अमिबा, पॅरामिशियम, त्याचं तर आपण काही बोललोच नाही. म्हणजे जे बोललो ते तुमच्या लक्षात राहत नाही, जे नाही बोललो त्याच्यावर कुठं प्रश्न विचारता. त्याला पण नाही. मग कोण उरला माझा फक्त एक लाडका भाऊ, कोण, फंजाय. सॅब्रॉड अगार कशासाठी आहे, फंजाय. परत एकदा सांगतोय, सॅब्रॉड अगार मध्ये पीएच किती असतं, अराउंड 5.6, 5.5. पीएच कमी.
शुगर कॉन्सन्ट्रेशन पण कशी असते, जास्त. ह्या सगळ्या कंडिशन याच्यासाठी सिलेक्टिव्ह आहेत, म्हणून तो मीडियम कसा आहे, सिलेक्टिव्ह. नेक्स्ट. मला माहिती नव्हतं, मला बोर झालंय का रे? लाउस्टीन जेन्सन मीडियम, LJ. मागच्या स्लाइडला झालं बा, सांगता का मग पटपट? LJ, DDLJ. मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस. आठवते? याच्यामध्ये पण तुम्हाला आठवते LJ मीडियम मध्ये काय होतं, मॅलिचेट ग्रीन. सांगितलं होतं की मागच्या स्लाइड मध्ये सिलेक्टिव्ह मध्ये मॅलिचेट ग्रीन आहे. तुम्हाला सांगितलं होतं पेनिसिलिन आहे, नॅलिसिटिक ऍसिड आहे. बाकीच्यांना ग्रो नाही होऊ देणार, फक्त कोणाला ग्रो होऊ देणार, तुमच्या मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस. म्हणजे मी तर नेहमी मुलांना सांगतो की ऑप्शन मध्ये माझा आन्सर नाही शोधायचा, आन्सर माझा ऑप्शन मध्ये आहे की नाही शोधायचा. रॉंग कुठं कट करतो, हे राईट आहे मला माहिती आहे, बाकीचे दिसलेच नाही पाहिजे, काही नाही दिसलं पाहिजे, एवढा अभ्यास परफेक्ट पाहिजे. म्हणजे मला वाटतं हे आन्सर आणि हे याच्यात आलं, बघितलं, ओके. सगळीकडे नाही चालणार ही ट्रिक, पण तेवढा परफेक्ट अभ्यास झाला पाहिजे. ओके. विच मीडियम कंटेन्स हाय सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन? हाय सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन, सॉल्ट. आता चॉकलेट कुठं आता हा, रक्त पण नको, ब्लड कुठं? सॉल्ट आता इथं 2 ठिकाणी आहे, इथं सॉल्ट दिसतंय मला, इथं सॉल्ट दिसतंय, हे 2 असतील है ना. एवढं तर लॉजिक, एवढं आहे ना. हे तर मी नाही शिकवलं तरी आलं पाहिजे. हा, TCBS कशासाठी होतं रे? विब्रियो. आणि यांनी काय विचारलंय, स्टेफॅलो. मग उत्तर काय आला, मॅनिटलो. मॅनिटॉल सॉल्ट अगार. आठवतंय का किती टक्के सॉल्ट होती? टाक कमेंट बॉक्स मध्ये, टाक. सगळं मी नाही सांगणार होतं, मागच्या माग अगर व्हिडिओ परत बघ आणि तिथे लिहिलंय किती टक्के सॉल्ट मॅनिटॉल सॉल्ट मध्ये, विच अलाउज द ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया विच कॅन ग्रो ॲट अ व्हेरी हाय सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन. ओके. कॅरी ब्लेअर नाव तर आहे. आता या कॅरीचा त्या कॅरीशी संबंध नाही, पण कॅरी करणे म्हणजे घेऊन जाणे, म्हणजे त्याला काय करणे, ट्रान्सपोर्ट करणे. है ना. झालं. क्लॅरी नाही येते, कॅरी ब्लेअर मीडियम हे कशासाठी वापरतात लोक, ट्रान्सपोर्ट, है ना, टू कॅरी. मी तुम्हाला म्हटलं होतं ऍक्च्युली क्लॅरी ब्लेअर मीडियम मॉडिफाईड याला करून आपण क्लॅरी ब्लेअर मीडियमला कशासाठी वापरलं होतं, ट्रान्सपोर्ट. मला वाटतं क्लॅरी ब्लेअर आणि व्यंकटरमण रामकृष्णन होतं ना, टू ट्रान्सपोर्ट दी सॅम्पल. कशाचं सॅम्पल होतं रे? कमेंट बॉक्समध्ये टाक, मागं व्हिडिओ कर, बघ आणि मग टाक. सो दिस वी ऑलरेडी सॉ. देन है ना. तुम्हाला वाटतं यांनाच आठवतंय का नाही? मला आठवतंय, तुला विचारलंय. TCBS आताच पाहिलं, सिलेक्टिव्ह फॉर. मला वाटतं ना 1 MCQ मध्ये 10 MCQ होते आपले, पण तेवढी अक्कल पाहिजे फक्त की ते झाले म्हणून. आठवतंय TCBS? कोणाला आठवतंय? आत्ता पाहिलं आपण TCBS. येस, TCBS फुल फॉर्म नसं ना, थायो सल्फेट सिट्रेट बाईल सॉल्ट सुक्रोज. आठवलं मलाच आठवलं, विब्रियो है ना. TCBS कोणासाठी होता? विब्रियो. TCBS चा pH किती होता? pH सांगतो कमेंट बॉक्स मध्ये, ऑप्शन देऊ का तुम्हाला? 8.6, 5.5, 2.5, 11.5. सांग कमेंट बॉक्स मध्ये, है ना, किती pH होता TCBS? जाऊ दे मरू दे. द मेन डिफरन्स, हा हे आता आला आपला साधा मीडिया, बिटवीन न्यूट्रिएंट अगार अँड न्यूट्रिएंट ब्रॉथ. आपलं कसं आहे, पुढचं पाठ मागचं सपाट. हे आता मागच पाहिलं होतं ना आपण, सुरुवातच आपली याच्यापासून झाली, अगार आणि ब्रॉथ. मेन डिफरन्स काय? अगार कसा असतो? सॉलिड. ब्रॉथ कसा असतो? लिक्विड. अगारमध्ये अगार असतो जो सॉलिडिफाईंग एजंट आहे. इथं दिसतंय मला शब्द, कर्ण मग टिक, है ना, आय कॅन सी हिअर. सो इट इज प्रेझेन्स ऑफ अगार ॲज दी सॉलिडिफाईंग एजंट. सो दॅट मेक्स न्यूट्रिएंट अगार अँड न्यूट्रिएंट ब्रॉथ डिफरंट. बाकी सगळं दोन्हीकडे कसं होतं? सेम, एव्हरीथिंग वॉज सेम. पेप्टोन अँड बीफ एक्स्ट्रॅक्ट. वाह, पेप्टोन आणि हा तुमचा बीफ एक्स्ट्रॅक्ट, हा काय प्रोव्हाइड करतो आहे? त्यालाच विचार ना जाऊन. कार्बोहायड्रेट नाही, पेप्टोन प्रोटीन हायड्रोलायसिड होतं, आठवत तुम्हाला? सांगून टाकलं मी. प्रोटीन, आणि प्रोटीन म्हटलं की कोण आले? अमायनो ऍसिड्स. वाव. अमायनो ऍसिड आले की कोण आलं? नायट्रोजन. वाव. बीफ किंवा ईस्ट आलं की कोण आलं? विटॅमिन. आन्सर आला ना भाऊ. सो यू हॅव सोर्स ऑफ
विटॅमिन्स, अमायनो ऍसिड्स, नायट्रोजन. राईट. संपलंय मला वाटतं. ओके, अजून एक लास्ट आहे. विच कंपोनंट मेक्स मॅकॉन्कीज अगार सिलेक्टिव्ह? मॅकॉन्की आठवते तुम्हाला? मॅकडॉनल्ड आठवत, दिस इज मॅकॉन्की. मॅकॉन्की कोणासाठी सिलेक्टिव्ह होतं? मला वाटतं ग्रॅम नेगेटिव्ह साठी होतं ना, मला वाटतं ग्रॅम नेगेटिव्ह. मॅकॉन्की वॉज अलाउइंग द ग्रोथ ऑफ ग्रॅम नेगेटिव्ह बॅक्टेरिया, किलिंग द ग्रॅम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया बाय क्रिस्टल व्हायोलेट. लॅक्टोजनी कोण मरतं रे? लॅक्टोजनी कोण नाही मरत. पेप्टोन तर सगळ्यांना ग्रो करतं, ते पण नाही. न्यूट्रल रेड डाय नाही, रेड कुठे आहे? तो बाईल सॉल्ट्स आणि काय तुमचा क्रिस्टल व्हायोलेट. सो बाईल सॉल्ट्स अँड क्रिस्टल व्हायोलेट make this McConkey's agar selective only for gram negative bacteria. फक्त कोणते बॅक्टेरिया ग्रो होतात तुमचे? ग्रॅम नेगेटिव्ह. या, सो देर यू आर. फक्त एक छोटासा टॉपिक थोडासा मोठा झाला. तर आमच्यासोबत कनेक्टेड राहा आणि आपण पटकन लवकरच भेटूयात ऑन दिस सेम प्लॅटफॉर्म, ऑन द सेम चॅनल अँड ऑन द सेम ॲप ऑफ PDK. अँड वील एक्सप्लोर मोर दिस वर्ल्ड ऑफ मायक्रोबायोलॉजी. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुम्हाला कुठल्या टॉपिकबद्दल वाटतं? मायक्रोबायोलॉजीच्या, बायोकेमिस्ट्रीच्या कोणता टॉपिक तुम्हाला असं वाटतं की सर तुम्ही घ्या, किंवा तुम्हाला असं वाटतं नका घेऊ? ते नका सांगू कमेंटमध्ये. जे पाहिजे तुम्हाला असं वाटतं की आपण ते घेऊ शकतो. आणि कसं तुम्हाला काय वाटतं की थिअरी आपण जास्त घेतली पाहिजे, काय MCQ जास्त घेतले पाहिजेत, कसं एक्सप्लोअर केलं पाहिजे? So stay tuned with us and thank you so much and keep studying and keep progressing, and to all future drug inspectors, all the best. Thank you. Bye bye.